पुढची बातमी बाबत एशियाटिक सोसायटीची आजची निवडणूक लांबणीवर पडलेली आहे। मतदार याद्या अद्ययावत झाल्यानंतरच निवडणुकीचा निर्णय घेतला जाणार आहे। व्यवस्थापन समितीच्या मनमानी कारभाराबद्दल सध्या असंतोष व्यक्त केला जातोय। या एशियाटिक सोसायटीची आज होणारी निवडणूक स्थगित करण्यात आलेली आहे। आता ही निवडणूक मतदार याद्या अद्ययावत झाल्यानंतरच होईल असं सोसायटीकडून सांगण्यात येत आहे। उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार मतदार यादीची पडताळणी शक्य नसल्याने मुंबई एशियाटिक सोसायटीची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय व्यवस्थापकीय समितीने घेतलेला आहे। कुमार केतकर विरुद्ध विनय सहस्रबुद्धे असा हा सामना या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार होता। मात्र ही निवडणूक जी आहे ती आता लांबणीवरती गेलेली आहे। मतदार याद्या अद्ययावत झाल्यानंतरच या निवडणुकीचा निर्णय घेण्यात येणार आहे। व्यवस्थापन समितीच्या मनमानी कारभाराबद्दल असंतोष आता व्यक्त केला जातोय। एशियाटिक सोसायटीची आजची निवडणूक लांबणीवर पडलेली आहे। मतदार याद्या अद्ययावत झाल्यानंतरच निवडणुकीचा निर्णय घेण्यात येणार आहे। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी विनय सहस्रबुद्धे जे या एशियाटिक सोसायटीच्या निवडणुकीचे उमेदवार होते ते सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले। विनयजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। आपण बघतोय तुम्ही सुद्धा तुमच्यामध्ये आणि कुमार केतकरांमध्ये हा सामना पाहायला मिळणार होता, मात्र ही निवडणूकच आता लांबणीवर पडलेली। आपली पहिली प्रतिक्रिया? नाही, असं आहे की निवडणूक लांबणीवर टाकण्याचं खरं म्हणजे काही कारण नव्हतं। आम्ही व्यवस्थापनाला एक निवेदन दिलं होतं ज्यात असं म्हटलं होतं की गेल्या 221 वर्षांच्या इतिहासात असं कधीही घडलेलं नाही आणि सामान्यतः ही निवडणूक ज्या दिवशी अॅन्युअल जनरल मीटिंग असते अॅन्युअल जनरल बॉडीची त्याच दिवशी म्हणजे 27 सप्टेंबरलाच व्हायला हवी होती। ती अशा पद्धतीने पुढे ढकलणं हे त्याही वेळी चुकीचं होतं, आताही चुकीचं आहे। बरं, ज्या मतदार याद्यांची फेर तपासणी करण्याची किंवा त्यात दुरुस्ती करण्याची ती भूमिका घेत आहेत ते त्यांनी आधीच करायला हवं होतं। निवडणुकीच्या पूर्वतयारीचा हा भागच असतो। पूर्वतयारी न करता तुम्ही निवडणूक जाहीर केलीच कशी, हा पहिला प्रश्न आहे। आणि त्यामुळे त्यांनी मतदार याद्यांचं फेर तपासणी करून याद्यांची आणि त्यातला तपशील सगळा नीट करणं हे आवश्यक होतंच। पण आता त्या पाहण्याखाली त्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर ज्यांना मतदार म्हणून नोंदवलं गेलं आहे त्यांना वैध मतदार मानू नये ही आमची भूमिका कायम आहे। धन्यवाद विनयजी। तुम्ही कुठेही निवडणुका होतात तिथे प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कोणालाही मतदार नोंदवलं जात नाही। नक्कीच धन्यवाद विनयजी, तुम्ही वेळात वेळ काढून जय महाराष्ट्र सोबत आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल।